स्लायडिंगच्या काचा, किचनची टाईल्स वगैरे कडधान्य वगैरे रॅप केला तर मोड काढायला पण करायला फिरवा बघा। आम्ही तुमच्यासाठी स्पेशल आयटम आणले बघा, युनिक प्रोडक्ट आहे। कसं यूज करायचं ते पण दाखवतो तुम्हाला। या ब्रशला ना साबणामध्ये पाण्यामध्ये डिप करायचं तुम्हाला। पहिले काय करायचं, आपल्या विंडोच्या मस्किटो नेटच्या जाळ्या वगैरे असतात ना त्या छानपैकी घासून घ्यायच्या। बॅक साईडला वायपर दिला, वायपरनी खिचून गडा पूर्ण ड्राय होते, आज जरा पण धूळ वगैरे राहत नाही। आणि समजा बाय चान्स तुमची ह्याच्यामध्ये धूळ माती वगैरे अडकली असेल, चिकटली असेल, ती तुम्हाला ह्या खालच्या ब्रशने तुम्हाला क्लीन पण करता येईल। अशा पद्धतीने तुम्हाला क्लीन करता येईल। स्लायडिंगच्या काचा, किचनची टाईल्स वगैरे असेल त्या पण तुम्हाला छानपैकी ना रफनी क्लीन करता येईल बघा। हे तुम्हाला 250 ला ना। हे बघा, हे फूड रॅपर आणले आपण, नवीन आणलेले आहे आपण। जे नॉर्मली चपात्या डब्यात वगैरे ठेवतो, स्टीमने वाफेने पाणी सुटतं, ओलसर होते ना, छानपैकी ना तुम्ही गरमागरम चपाती ह्याच्यात ठेवून द्या। 3 तास चपाती तुमची गरम राहते। इव्हन तुम्ही कधी घरामध्ये ऑइली पदार्थ बनवता, वडे वगैरे करता, फिश फ्राय वगैरे करता, तर ह्याच्यात ते काढून ठेवून द्यायचं। ह्याच्यामध्ये तेल पूर्ण एक्झॉर्ब करायचं काम करतो। आणि हा जो कपडा आहे ना, डेली तुम्हाला 3 महिने वापरता येईल, कारण ह्याच्यामध्ये टोटल 5 पीस आणि वॉशेबल आहे। आणि हे कसं मायक्रोवेव्ह सेव्ह आहे। समजा बाय चान्स तुम्ही याला ओव्हन मध्ये ठेवला, जळत नाही, वास वगैरे येत नाही, कडधान्य वगैरे रॅप केला तर मोड काढायला पण छानपैकी वापरता येईल। त्याची प्राइस आहे 140 रुपये, पण आपण इथे 100 रुपयाला येतो। हे आपलं गार्लिक क्रशर आहे। असं गार्लिक मध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे कटिंग करता येईल, गार्लिक आहे, कांदा वगैरे असेल ते तुम्हाला कटिंग करता येईल। हे फक्त ठेवायचं तुम्हाला, याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे तुम्हाला, प्रेस करायचं, फिरवायचं, असं फिरवायचं तुम्हाला, पुन्हा बारीक क्रश करता येईल। हे 250 रुपयाला, 250 ला येतं।